महोत्सव जय वारी। आमचा 23 जानेवारी ते 27 जानेवारी असा 5 दिवसाचा आगरी महोत्सव आहे। आज प्रथम पहिला दिवस आमचा भक्तिमय, मग कीर्तन भजन या स्वरूपाचा आजचा पहिला दिवस असेल। दुसऱ्या दिवसानुसार आमचे आगरी समाजाची सांस्कृतिक कार्यक्रम आणि अन्य लोकांचा सत्कार होईल। या 5 दिवसामध्ये विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी नैपुण्य कमवलेलं आहे, मग तो डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, वकील असेल, शिक्षक असेल, राजकीय क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, अशा विविध गुणवंत लोकांचा या समाजाच्या व्यासपीठावर सत्कार असेल। आणि जे काही मान्यवर वगैरे येतील त्यांचा ह्या 5 दिवसामध्ये आमचा सत्कार असेल। या पद्धतीचं आमचं 5 दिवसाचं नियोजन आहे आणि अनेक बाहेरून लोक येतात, त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीचं आगरी जेवण इथे आम्ही स्टॉलच्या माध्यमातून उपलब्ध केलेलं आहे। भिवंडीतील तमाम जनतेला, भिवंडीतीलच नाही तर ठाणे जिल्ह्यातील आणि ठाणे जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला आवाहन करतोय की तुम्ही या भिवंडी आगरी महोत्सवाला एकदा भेट द्या। 23 जानेवारी ते 27 जानेवारी रोजी या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल का भिवंडी आगरी महोत्सव का भारी आहे। तुम्ही आज बघितलं असेल ना भूतो ना भविष्य अशा प्रकारची दिंडी सोहळा आज भिवंडी आगरी महोत्सव मध्ये संपन्न झाला आहे। आज वारकरी महोत्सव आहे, उद्या सांस्कृतिक कार्यक्रम आहे, समाजातील टॉप 10 आम्ही निवडले जातो। विविध क्षेत्रातील नैपुण्य मिळवलेले जे यांचे मान सन्मान या ठिकाणी केला जातोय। म्हणून सगळ्यांना मी आवाहन करतोय, पुन्हा एकदा आवाहन करतो की या ठिकाणी तुम्ही या आणि आपली संस्कृती, आगरी समाजाची संस्कृती काय असतो ते बघा। तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल। धन्यवाद। आमचा भिवंडी आगरी महोत्सव 23 ते 27 आता चालू झाला। आजच्या दिवसाचा जे भजन कीर्तन पालखी सोहळा आणि सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारा हा भिवंडी आगरी महोत्सव समाज असतो। भले भिवंडी आगरी महोत्सव नाव असेल पण सर्व समाजाला घेऊन जाणारा हा आगरी महोत्सव आहे। सर्व समाजाला घेऊन जात असताना इतर समाजाचे पण लोक जे टॉप 10 असतील, काही डॉक्टर आहेत, काही वकील आहेत आणि ही सगळी लोकांचा आमच्या व्यासपीठावर चांगल्या पद्धतीचा सत्कार होतो आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे आम्ही दाखवले जातो। आयोजक यांनी जे 5 दिवसाचा आगरी महोत्सव आयोजित केलेला आहे त्यामध्ये आज आम्हाला गाण्यासाठी जी संधी दिली त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद। तसेच आगरी महोत्सव आयोजित केल्यामुळे आमच्या समाजातील ज्या रूढी परंपरा आहेत, तसेच कोणत्या गोष्टीला आगरी शब्द कोणता आहे हे आम्हाला आता ते सध्याच्या जनरेशन मध्ये त्याला दुसरा शब्द वापरला जातो, आमच्या भाषेचा आगरी समाजाचा शब्द कुठला आहे ते इथे सर्व हे डेकोरेशन मुळे कळतंय। तसेच आपली संस्कृती कशी आहे, संस्कृतीबद्दल माहिती मिळते आणि त्यामुळे खूपच पाठिंबा मिळतो समाजाला। त्यामुळे आयोजकांचे खूप खूप धन्यवाद। सुनील पाटील सरांनी लिहिलेला आगरी महोत्सव जाम भारी, त्याप्रमाणे भिवंडी आगरी महोत्सव जाम भारी। आगरी महोत्सवाचा आज एवढा उत्सव फार मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा समाज म्हणजे खाडी किनारी राहणारा हा आगरी समाज आहे आणि सुदैवाने स्वातंत्र्यानंतर या समाजाच्या स्वातंत्र्याच्या अगोदरचा हा समाज अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये राहत होता। म्हणजे त्याला वस्त्र मिळत नव्हतं, चप्पल मिळत नव्हती, टोपी मिळत नव्हती, अशा परिस्थितीमध्ये हा समाज एक समुद्र किनारी आपल्याला लाभलेला होता। परंतु सुदैवाने स्वातंत्र्य झाल्यानंतर महात्मा गांधींच्या कृपेने, बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने या देशामध्ये स्वातंत्र्याचा जो काल आला आणि त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, सुधाकर नाईक, अनेक मुख्यमंत्री आणि विशेषतः महाराष्ट्राचे आपले आदरणीय नेते शरदरावजी पवार यांच्या कृपेने महाराष्ट्राची प्रगती झाली आणि त्या प्रगतीतून या महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री वाढली आणि त्या माध्यमातून या समाजाचे दिवस फार चांगले आले।
हा समाज अत्यंत गरीब कष्टाळू शेती करणारा होता. त्याला वर्षाला उत्पन्न 10 ते 15 हजारपेक्षा जास्त मिळत नव्हता. परंतु आज सुदैवाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि या महान नेत्यांच्या कृपेने या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री, भिवंडी तालुक्यामध्ये गुडवणी एरिया आली, इंडस्ट्री एरिया आली आणि त्या शेतीची किंमत वाढली. शेतकऱ्यांना कामं मिळायला लागले आणि त्याच्या माध्यमातून अनेक सहकार्यांना लाखो रुपये भाडामान्याला मिळायला लागला. आणि म्हणून या गेल्या 14-15 वर्षामध्ये मुलांचं शिक्षण, विशेषतः या समाजामध्ये 5वी 6वी पेक्षा शिक्षण मिळत नव्हता. परंतु सुदैवाने हे स्वातंत्र्यानंतर आज या समाजामध्ये आम्हाला डॉक्टर पाहायला मिळतात, वकील पाहायला मिळतात, चांगले उद्योगपती मिळाले, चांगले काम करणारे शेतकरी आणि शेतीचे सुद्धा सुधारणा करतात, तिने प्रगतशील शेतकरी सुद्धा निर्माण झाले. म्हणून स्वातंत्र्यानंतर या समाजाचे दिवस फार चांगले आले. आणि विशेषतः या आगरी महोत्सवाचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी अनेक वर्षापासून, हे 14वे वर्ष आहे, अनेक वर्षापासून या समाजाचा जो समाज कोणत्या परिस्थितीमध्ये होता आणि काय त्यांचं खाद्य होतं याचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे सर्व पाहिल्यानंतर शेतीच्या उत्पन्नातून समाजाच्या मुलांना शिक्षण वगैरे आणि विशेषतः या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये 5वी 6वी पेक्षा शाळा नव्हत्या. परंतु या तालुक्यामध्ये आता कॉलेज निघाले. या कॉलेजच्या माध्यमातून मुलांचं शिक्षण, मुलींचं शिक्षण, माझ्या सुद्धा गावामध्ये मी एक कॉलेज काढलेलं आहे. त्याच्या माध्यमातून मुलींचं शिक्षण झालं आणि मुलींचं शिक्षण झाल्यामुळं त्यांना चांगले नवरदेव भेटायला लागले. युवा आगरी लोकांना तेच सांगतो की मागच्या आपल्या आजोबांचे पंजोबांचे दिवस कसे होते आणि आजच्या परिस्थितीमध्ये आपले दिवस अत्यंत त्यांच्या कृपेने, त्यांच्या कष्टाने आपल्याला शिक्षण मिळतो. आणि त्या शिक्षणातून तुम्ही वकील झाले, चांगले डॉक्टर झाले, पदवीधर शिक्षक झाले, प्रोफेसर झाले, हे खरोखर वडिलांच्या कृपेने झाले आणि स्वातंत्र्य मिळाले म्हणून झाले. आणि म्हणून आगरी समाज आजच्या पुढच्या भविष्य काळामध्ये अधिक राहील. या समाजाची मुलं ठाण्याच्या पुढे जात नव्हती, परंतु आज सुदैवाने इंग्लंडला आहेत, लंडनला आहेत, दुबईला आहेत, स्वित्झर्लंडला आहेत. म्हणजे अशा शिक्षणासाठी सुद्धा काही लोक उद्योगासाठी सुद्धा गेले. तेव्हा म्हणून या समाजाची अधिकाधिक प्रगती होण्याकरता हे आजचा आगरी महोत्सव याचा फार चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे आणि याच्यातून फायदा होणार आहे. म्हणून आगरी महोत्सवाचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकाऱ्यांना पुन्हा विनंती करतो की याच्यापेक्षा अधिकाधिक चांगल्या प्रकारे आपण हा उत्सव साजरा करावा अशी सर्वांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. आणि मला या कार्यक्रमामध्ये आपण बोललात, माझ्या हस्ते उद्घाटन केलं त्याबद्दल तुमचं सर्वांचा आभार आहे. तुमचे पत्रकार मंडळींचे मी आभार आहे. माझ्या बोलण्याची संधी मिळाली. या आजचा हा कार्यक्रम नसता तर तुमच्यासमोर बोलण्याची संधी मला मिळाली नसती, परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून संधी मिळाली, आपल्या लोकांचं दर्शन झालं, त्याबद्दल सर्वांचे आभार म्हणून माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहिक सेवक प्रतिष्ठान आयोजित भिवंडी आगरी महोत्सव या महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आगरी महोत्सव आणि त्यानंतर या आगरी महोत्सवाचे रूपांतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. आणि या आगरी महोत्सवाला सर्व समाजाला एकत्रित घेऊन हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. आगरी महोत्सवाची सुरुवातच पहिला दिवस हा वारकरी संप्रदाय की या परिसरातील भिवंडी तालुक्यातील जे नामवंत कीर्तनकार आहेत त्या सर्व कीर्तनकारांचे प्रत्येक वर्षी आम्ही एक कीर्तनकारांचं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करतो. त्याच्यानंतर या ठिकाणी रिंगण पार पाडला जातो. सांस्कृतिक कार्यक्रम, आगरी समाजातील जे कलाकार आहेत की ज्यांना स्टेज मिळत नाही अशा कलाकारांना स्टेज मिळवून देण्याचं कार्य आगरी समाजाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आपण बघत असाल तर आगरी समाज हा पूर्ण आमच्या कोकण भागात, ठाणा, मुंबई, पालघर पासून नाशिक पर्यंत आहे. भरपूर असे आगरी महोत्सव होत असतात, पण हा भिवंडी एकमेव असा आगरी महोत्सव आहे का तिथे पूर्ण आगरी समाजाची जी परंपरा आहे, आगरी समाजाची जी संस्कृती आहे ही दाखवली जाते आणि जिवंत दाखवली जाते. आपण जर बघू शकता का आमच्या आगरी कोल्यांची जी आई माऊली आहे, त्या आई माऊलीचं आम्ही साक्षात मंदिर सुधारलेलं आहे. आमच्या पारंपरिक जी शेती होती, शेती व्यवसाय होता तो देखील दाखवलेला आहे. वीट भट्टी आहे, जिवंत भाजीपाला आहे, शेती आहे, बैलगाड्या आहेत आणि सर्व जो ही खासियत ही तुम्हाला कुठल्याही आगरी महोत्सव मध्ये भेटणार नाही. आणि हा आगरी महोत्सव संपूर्ण समाजाला सोबत घेऊन जाणार आहे. इथे कुठलाही जात धर्म पात काय बघितला जात नाही. आणि हा आगरी महोत्सव जसं भाऊनी सांगितलं का पूर्ण महाराष्ट्रभर याची चर्चा आहे आणि एकमेव असा आगरी महोत्सव आहे का आम्हाला या आगरी महोत्सवाचा
असा अभिमान आहे का इथे आम्ही एवढ्या उत्साहात हा अग्री महोत्सव आज 14 वर्ष झाली या अग्री महोत्सवाला, या उत्सवात आम्ही हा अग्री महोत्सव पार पाडत आहोत. नमस्कार मंडळी, सन्माननीय आदरणीय विशुभाऊ म्हात्रे संस्थापक अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून गेल्या 14 वर्षापासून हा भिवंडी अग्री महोत्सव सोनाळे या ग्राउंडवर साजरा होत आहे. या अग्री महोत्सव मध्ये 23 जानेवारी ते 27 जानेवारी 2025 साठी आपल्याला सर्वांना आमंत्रित करत आहोत. आज पहिला दिवस आहे. कीर्तनाचा रंग चढलेला आहे आणि वारकरी रिंगण सजलेलं आहे आणि आपण पाहाल आगरी संस्कृती, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्र, साहित्य क्षेत्र, सगळ्या क्षेत्रातले दिग्गज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. कला क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत आणि या महोत्सवाची मजा घेण्यासाठी लहान मुलांपासून ते वयस्क माणसांपर्यंत महिलांसाठी सर्वांसाठी खाण्यापिण्याची तसेच मज्जा करण्याची या ठिकाणी सोय केलेली आहे. हा समाजाचा एकात्मतेचा संदेश आहे. एकात्मतेचा हा विजय महोत्सव आहे. या महोत्सवामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा अशी आमच्या संपूर्ण भिवंडी अग्री महोत्सवच्या टीमच्या वतीने आपल्याला आवाहन करतो. भिवंडी अग्री महोत्सव